नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी वसुरी हेमा. आज आपण इयत्ता 4थी या वर्गाचा विषय मराठी हा शिकणार आहोत. तर आज आपण पाठ 8वा गंमत कोडे हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलेले आहेत. वरती आहे अ आ ओ औ अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा, दाखवा व नावे सांगा. या ठिकाणी चित्र दिलेले आहेत, हे पाहायचं आहे व हे चित्र कोणकोणते आहेत तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी काय दिसत आहे? अडकिता. काय दिसत आहे या ठिकाणी? अडकिता, फणस, आरसा, अंगठी, टेबल, आईस्क्रीम, आंबा, अंडी, टोपी, ओढणी, अंजीर, किल्ली, लॉक, आऊत, स्कूल बॅग, अननस, केळी. तर या ठिकाणी हे सर्व चित्र दिसत आहेत. या ठिकाणी पहिला काय आहे? अडकिता. अडकिताला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? NUTRACKER. तर अडकिताला आपण काय म्हणतो? नट क्रॅकर. इंग्लिश मध्ये आपण अडकिताला काय म्हणतो? नट क्रॅकर. या ठिकाणी काय दिसतं आपल्याला या चित्रामध्ये? टोपी. टोपीला आपण काय म्हणतो? CAP, कॅप. कॅप म्हणजे काय होतं? टोपी. इथे या ठिकाणी काय दिसत आहे चित्रामध्ये? अंडी. अंडी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत. तर अंडी या ठिकाणी EGG, एग. एग म्हणजे काय आहे? अंडी. पुढे आहे फणस. या ठिकाणी फणस. तर फणसला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तर फणसला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? जॅकफ्रूट. इथं स्पेलिंग आहे याची JACKFRUIT. जॅकफ्रूट म्हणजे काय होतं? फणस. आईस्क्रीम तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आईस्क्रीम. आईस्क्रीमला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? ICECREAM. आईस्क्रीम मीन्स आईस्क्रीम. पुढे आहे ओढणी. ओढणी हे ODHANI, ओढणी. पुढे आहे आरसा, मिरर. MIRROR, मिरर म्हणजे आरसा. नंतर रिंग. या ठिकाणी अंगठी. RING, रिंग म्हणजे काय होतं? अंगठी. पुढे आहे आंबा. मँगो. MANGO, मँगो म्हणजे काय होतं? आंबा. इथं आहे फुगा. पुढचं काय आहे? फुगा. फुग्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? बलून. BALLON, बलून म्हणजे काय? फुगा. स्कूल बॅग किंवा शाळेची बॅग. SCHOOL, स्कूल. BAG, बॅग, स्कूल बॅग. पुढे आहे बुक. BOOK, बुक. बुक म्हणजे काय होतं? पुस्तक. या ठिकाणी चित्र काय आहे? अंजीर. अंजीरला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? FIG, फिग. फिग म्हणजे काय? अंजीर. नंतर पुढे काय आहे? आऊत. पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी? आऊत आहे. हे एक शेतातील अवजार आहे. आऊतला आपण काय म्हणतो? PLOUGH, फ्लॉवर म्हणजे आऊत. अननस. पायनॅपल. PINEAPPLE, पायनॅपल म्हणजे काय होतं? अननस. पुढे काय या ठिकाणी? टेबल. TABLE, टेबल. लॉक. LOCK, लॉक, कुलूप. आणि केळी. BANANA, बनाना म्हणजे काय होतं या ठिकाणी? केळी. या ठिकाणी एक राहिलेला आहे ओट. LIP, लिप म्हणजे काय? ओट. हे झाले आपले चित्र. कोणत्या चित्राला काय काय म्हणतात? तर या ठिकाणी हे झाल्यानंतर आपण कोणता चित्र कशासाठी आपण वापरतो? हे वस्तू, या चित्रामध्ये जे वस्तू दिलेल्या आहेत या ठिकाणच्या वस्तू, कोणती वस्तू आपण कशासाठी वापरतो हे आता आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण कोणती वस्तू आपण कशासाठी वापरायची आहे हे पाहणार आहोत.
या ठिकाणी पहिली आहे अडकिता. तर अडकिता आपण कशासाठी वापरतो? अडकिता हे सुपारी फोडण्यासाठी किंवा दोरी कट करण्यासाठी पण याचा वापर करतात. दुसरा आहे कॅप, टोपी. टोपीचा वापर आपण डोक्यावर घालण्यासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण टोपीचा वापर करतो. तर या ठिकाणी पुढे काय आहे? अंडी. अंडीचा वापर आपण खाण्यासाठी करतो, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर अंडीचा वापर आपण खाण्यासाठी करतो. फणस. फणस हे एक फळ आहे, याचा वापर आपण खाण्यासाठीच करतो. आईस्क्रीम. आईस्क्रीम हे सर्वांना माहितीच आहे, तर याचा वापर आपण खाण्यासाठीच करतो आईस्क्रीम पण. पुढे आहे ओढणी. ओढणी ही अंगावर घालण्यासाठी आपण ओढणीचा उपयोग करतो. पुढे आहे आरसा. आरशाचा वापर आपण कशासाठी करतो? आपला चेहरा पाहण्यासाठी किंवा आपलं प्रतिबिंब दिसण्यासाठी आपण आरशाचा वापर करतो. नंतर आहे रिंग, अंगठी. अंगठी ही आपण बोटामध्ये, आपल्या हाताच्या बोटामध्ये घालण्यासाठी व बोटाची शोभा वाढवण्यासाठी आपण अंगठीचा वापर करतो. पुढे या ठिकाणी काय आहे? आंबा, मँगो. आंब्याचा वापर आपण खाण्यासाठी करतो. आंबा हे एक फळ आहे. नंतर फुगा. फुग्याचा वापर आपण लहान मुलं खेळण्यासाठी पण करतात आणि वाढदिवस अशा कार्यक्रमामध्ये पण फुग्याचा आपण वापर करतो. नंतर आहे ओठ, लिप. पुढे आहे बुक, पुस्तक. पुस्तक हे आपण अभ्यास करण्यासाठी, शिक्षणासाठी पुस्तकचा आपण वापर करतो. या ठिकाणी पुढे काय आहे? अंजीर. अंजीरचा वापर आपण खाण्यासाठी करतो. अंजीर हे एक फळ आहे. या ठिकाणी नवीन आपल्याला दिसत आहे औत. औत हे शेतातील एक अवजार आहे, शेतात काम करायची एक वस्तू आहे. याच्यापासून शेतामध्ये आपण काम करतो बैलाच्या सहाय्यानं किंवा माणूस स्वतःहून पण याचा वापर करून या ठिकाणी जमिनीची मशागत करू शकतो. पुढे आहे स्कूल बॅग. स्कूल बॅग आपण शाळेसाठी वापरतो. शाळेची पिशवी ही आपण शाळेला जाण्यासाठी किंवा गावी जाण्यासाठी आपण या बॅगचा वापर करतो. नंतर टेबल. टेबल आपण वस्तू ठेवण्यासाठी वापरतो. कोणत्याही वस्तू ठेवण्यासाठी टेबलचा वापर आपण करतो. या ठिकाणी कुलूप आहे, लॉक. कुलूपचा वापर आपण घराला लॉक करण्यासाठी, या कुलूपचा वापर आपण कशासाठी करतो? तर घरचा लॉक करण्यासाठी, घरच्या दरवाजाला लॉक कडी घालून दरवाजा बंद करण्यासाठी कुलूपचा आपण वापर करतो. या ठिकाणी आहे अननस. अननस हे एक फळ आहे व याचा वापर आपण खाण्यासाठी करतो. शेवटी आहे केळी. केळीचा वापर आपण खाण्यासाठीच करतो. केळी पण एक फळ आहे. तर या चित्रामध्ये आपल्याला फळ कोणकोणते दिसत आहेत? तर या चित्रामध्ये फळ आपल्याला फणस, आंबा, अंजीर, अननस आणि केळी हे 5 काय आहेत त्या ठिकाणी फळ दिसत आहेत. हे झाल्यानंतर आता आपल्याला, तर आज आपण आपला 8वा पाठ आहे गंमत कोडे. या ठिकाणी आपण गंमत कोडेबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे, चित्र पाहून नावे पाहिली आहे त्या ठिकाणी. तर आता पुढचा प्रश्न आपल्याला काय लिहायचा आहे? कठीण शब्द. या पाठाचे कठीण शब्द आता पाहणार आहोत. कठीण शब्द पहिला आहे अडकिता. पहिला आहे अडकिता. अडकिता. तर याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? NUTCRACKER, नटक्रॅकर. नंबर 2 अंडी. नंबर 2 आहे अंडी, EGGS. तिसरा आहे टोपी, CAP, कॅप. चौथा आहे फणस, JUCKFRUIT, जॅकफ्रूट. चौथा आहे फणस, जॅकफ्रूट, JACKFRUIT, जॅकफ्रूट. पाचवा आहे आरसा. आरसा, MIRROR,
MIRROR मिरर. या ठिकाणी गमत करू या पाठाचे कठीण शब्द. पहिला आहे अडकिता. अडकिताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नट क्रॅकर. तर स्पेलिंग काय येते? NUTCRACKER नट क्रॅकर. दुसरा आहे अंडी. EGGS एक्स म्हणजे काय आहे? अंडी. तिसरा आहे टोपी. CAP कॅप. कॅप म्हणजे काय होतं? टोपी. चौथं काय आहे? जॅकफ्रूट. JACKFRUIT जॅकफ्रूट म्हणजे फणस. पाचवं काय आहे? आरसा. MIRROR मिरर. मिरर म्हणजे आरसा. तर आरशाचा वापर आपण आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी आपण या ठिकाणी करतो. फणस हे एक फळ आहे. टोपीचा वापर आपण डोक्यावर टोपी घालण्यासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी करतो. अंडीचा वापर आपण खाण्यासाठी करतो. आणि अडकिताचा वापर आपण सुपारी फोडण्यासाठी किंवा दोरी वगैरे कट करण्यासाठी आपण अडकिताचा वापर करतो. पुढचा शब्द आहे या ठिकाणी 6वा शब्द आहे आईस्क्रीम. 6वा शब्द आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचं काय ते इंग्लिश मध्ये? ICECREAM आईस्क्रीम. 7वं आहे आंबा. 7वा शब्द या ठिकाणी काय आहे? आंबा. तर आंब्याला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? मँगो. MANGO मँगो. 8वं आहे फुगा. फुगा. फुग्याला काय म्हणतो? बलून. BALLON बलून म्हणजे काय होतं या ठिकाणी? फुगा. 9वा आहे अंगठी. या ठिकाणी आपला 9वा शब्द आहे अंगठी. याला आपण काय म्हणतो? रिंग. RING रिंग. आणि 10वा आहे आऊत. 10वं काय आहे ठिकाणी? आऊत. PLOUGH प्लग. तर या ठिकाणी 6वा शब्द काय आपला? आईस्क्रीम. ICECREAM आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमच होतं व याचा वापर आपण खाण्यासाठी करतो. 7वं काय आहे? आंबा. MANGO मँगो म्हणजे आंबा. 8वं काय आहे? फुगा. BALLON बलून. बलून म्हणजे फुगा व फुग्याचा वापर आपण लहान मुलं खेळण्यासाठी किंवा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आपण फुग्याचा वापर करतो. 10वं काय आहे? अंगठी. रिंग. RING रिंगचा वापर आपण कशासाठी करतो? तर आपल्या हाताच्या बोटामध्ये घालून बोटाची शोभा वाढवण्यासाठी आपण अंगठीचा वापर करतो. 10वं आहे आऊत. PLOUGH प्लॉग. तर याचा वापर आपण शेतामध्ये करतो. जमिनीची मशागत करण्यासाठी आऊतचा वापर आपण करतो. हे झाले आपले 10 शब्द. आणखीन पुढे 11वा शब्द आहे अंजीर. 11वा शब्द आहे आपला अंजीर. तर अंजीरला आपण काय म्हणतो? फिग. FIG फिग. फिग म्हणजे काय? अंजीर. 12वा शब्द आहे ओट. 12वा शब्द आहे ओट. LIP लिप. लिप म्हणजे काय आहे? ओट. LIPS लिप्स म्हणजे काय? ओट. 13वा शब्द आहे पुस्तक. 13वा शब्द आपला काय आहे? पुस्तक. BOOK बुक. BOOK बुक. 14वा आहे या ठिकाणी कुलूप. 14वा शब्द आहे या ठिकाणी कुलूप. LOCK लॉक. आणि 15वा आहे टेबल. 15वा शब्द आहे या ठिकाणी टेबल. TABLE
टेबल. तर या ठिकाणी 11वा शब्द काय आहे? अंजीर. FIG फिग. फिग म्हणजे काय? अंजीर. अंजीर हे एक फळ आहे. ओट. 12वा काय शब्द आहे? ओट. LIPS लिप्स. 13वा काय आहे? पुस्तक. BOOK बुक. बुक म्हणजे काय या ठिकाणी? पुस्तक. 14वा शब्द आहे कुलूप. LOCK लॉक. लॉक म्हणजे काय होतं? कुलूप. व याचा वापर आपण घरचा दार बंद करण्यासाठी कुलूपचा वापर करतो. 15वा आहे टेबल. TABLE टेबल. टेबलावर आपण वस्तू ठेवतो. वस्तू ठेवण्यासाठी आपण टेबलचा वापर करतो. पुढचा शब्द आहे 16वा शब्द आहे केळी. केळीला आपण काय म्हणतो? बनाना. पुढे आहे अननस. अननस. पाइनएप्पल. पाइनएप्पल. अननस. 18वा आहे मोठी पिशवी. मोठी पिशवी. बिग बॅग. बिग बॅग. ओढणी. ODHI. ODHANI. ओढणी. या ठिकाणी 16वा शब्द आहे आपला केळी. BANANA बनाना. बनाना म्हणजे काय होतं? केळी. व याचा वापर आपण खाण्यासाठी करतो. पुढचा आहे अननस. पाइनएप्पल. याला आपण काय म्हणतो? पाइनएप्पल. PINEAPPLE पाइनएप्पल. पाइनएप्पल म्हणजे अननस. पुढे शब्द आहे मोठी पिशवी. बिग बॅग. BIG बिग. BAG बॅग. बिग बॅग. बिग बॅग म्हणजे मोठी पिशवी. शेवटी आहे ओढणी. ODHANI ओढणी. तर ओढणीचा वापर आपण अंगावर घालण्यासाठी करतो. तर या ठिकाणी आपले पूर्ण शब्द झालेले आहेत. पूर्ण शब्द 19 आहेत टोटल शब्द. तर हे शब्द, कठीण शब्द तुमचे वर्कबुक वरती पान क्रमांक 17 वरती आहेत. नंतर आपण प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत. या ठिकाणी गंमत कोडे या पाठामध्ये आपण आता प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला काय या ठिकाणी? या पाठातील फळांची नावे लिहायची आहेत. तर पाठामध्ये आपल्या फळांची नावे किती आहेत? प्रश्न पहिला. या पाठातील अ या अक्षरापासून कोणकोणते या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर या पाठामध्ये तुम्हाला माहितीच आहे या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार झाले. मग तर उत्तर आपल्याला या अक्षरापासून कोणकोणते झालेत? अडकित्ता. या अक्षरापासून तयार होणारे शब्द अडकित्ता आणि अननस
अडकित्ता व अननस हे दोन शब्द तयार झाले. अ या अक्षरापासून तयार होणारे शब्द कोणकोणते आहेत? मग अडकित्ता व अननस. प्रश्न दुसरा. अ या अक्षरापासून तयार होणारे शब्द कोणकोणते आहेत? तर अडकित्ता आणि अननस हे दोन शब्द अ या अक्षरापासून तयार होतात. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा. आ या अक्षरापासून आ या अक्षरापासून कोणकोणते कोणकोणते शब्द आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? आपल्याला प्रश्न दुसरा काय आहे? आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर या पाठामध्ये आपल्याला आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द दिलेले आहेत? या पाठामध्ये आ अक्षरापासून आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर आरसा, आरसा व आईस्क्रीम, आरसा व आईस्क्रीम हे शब्द आरसा व आईस्क्रीम हे दोन शब्द तयार होतात. आपला आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर उत्तर काय? तर मग या पाठामध्ये आ या अक्षरापासून आरसा व आईस्क्रीम हे दोन शब्द तयार होतात. आईस्क्रीम आणि आरसा हे दोन शब्द या ठिकाणी तयार होतात. प्रश्न तिसरा. या पाठामध्ये ओ या प्रश्न तिसरा आपला काय आहे? या पाठामध्ये ओ या अक्षरापासून प्रश्न तिसरा. या पाठामध्ये ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर आपला प्रश्न काय आहे? तिसरा. या पाठामध्ये ओ या अक्षरापासून तयार होणारे शब्द कोणकोणते आहेत? तर ओ पासून कोणकोणते शब्द तयार होतात त्या ठिकाणी? ओ या अक्षरापासून ओ या पाठामध्ये ओ या अक्षरापासून होणारे शब्द कोणकोणते आहेत? तर ओठ आणि ओढणी. ओठ आणि ओढणी हे दोन शब्द
हे दोन शब्द तयार होतात. आपला प्रश्न तिसरा काय आहे ठिकाणी, या पाठामध्ये ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर उत्तर काय येतं मग, या पाठामध्ये ओ या अक्षरापासून तयार होणारे शब्द कोणकोणते आहेत? ओठ, ओठ आणि ओढणी हे दोन शब्द तयार होतात. प्रश्न चौथा, या पाठामध्ये या पाठातील वर अनुसार या अक्षरापासून या अक्षरापासून या अक्षरापासून या अक्षरापासून कोणकोणते शब्द या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? प्रश्न काय आपला चौथा, या पाठामध्ये या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार आहेत या ठिकाणी? तर या पाठामध्ये या अक्षरापासून या अक्षरापासून या अक्षरापासून कोणकोणते झालेत मग? पासून अंगठी, अंगठी, अंजीर, या अक्षरापासून अंगठी, अंजीर व अंडी हे शब्द तयार होतात. प्रश्न चौथा या ठिकाणी काय आपला, या पाठामध्ये या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर पाठामध्ये आपल्याला दिलेलेच आहेत. या अक्षरापासून अंगठी, अंजीर आणि अंडी हे 3 शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. प्रश्न पाचवा, या पाठातील फळांची नावे लिहा. या पाठामध्ये किती फळं आलेत व त्या फळांची नावे लिहायची आहेत. फळांची नावे लिहा. या पाठातील फळांची नावे लिहा. तर या पाठामध्ये कोणकोणते फळ आलेत? फळांची नावे, आंबा, पाठामध्ये कोणकोणता फळ आलेला आहे? आंबा, अंजीर, फणस, अननस, व केळी. हे फळ या पाठामध्ये कोणकोणते फळे आहेत? तर आंबा, अंजीर, फणस, अननस व केळी हे फळे आलेले आहेत. तर आपला पहिला प्रश्न काय होता या ठिकाणी, या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात या पाठामध्ये? तर पासून कोणकोणते शब्द तयार झाले?
अर्किता आणि अननस हे 2 शब्द तयार झाले. त्यानंतर आपण पाहिलो आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात. तर आ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार झाले. मग आ या अक्षरापासून आणि आरसा, आ या अक्षरापासून आईस्क्रीम आणि आरसा हे 2 शब्द तयार झाले आहेत. आणि पुढे काय आहे आपला ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार झाले. प्रश्न तिसरा, ओ या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार झाले. तर ओ या अक्षरापासून ओठ आणि ओढणी हे 2 शब्द तयार झाले. चौथा प्रश्न काय होता आपला, अवर अनुस्वार अम या अक्षरापासून कोणकोणते शब्द तयार होतात. तर अम या अक्षरापासून तयार होणारे शब्द अंजीर, अंगठी आणि अंजीर, अंडी, अंगठी आणि अंजीर हे 3 शब्द तयार झाले. प्रश्न 5वा आहे, या पाठातील फळांची नावे लिहा. तर या पाठामध्ये फळ कोणकोणते आलेत. तर आंबा, अंजीर, फणस, अननस व केळी हे 5 फळे या ठिकाणी आलेले आहेत. तर आपले झालेले आहेत. पुढे आहे पुढचा प्रश्न आहे आपला, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि गिरवा. या ठिकाणी चित्र दिलेले आहेत व गिरवायचं आहे आपल्याला. पहिला शब्द आहे या ठिकाणी, पहिला चित्र आहे अडकिता. तर अडकिता, अडकिता याला इथं पॉइंट मध्ये दिलेला आहे. तर पेन्सिलने हे तुम्हाला गिरवायचं आहे. पुढचं आहे अननस, अननसला पण पेन्सिलने तुम्हाला गिरवायचं आहे. तिसरं चित्र आहे या ठिकाणी आरसा, आरशाला या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलने गिरवायचं आहे. पुढे आहे आईस्क्रीम, आऊत, अंडी, अंगठी, अंजीर. पुढे आहे ओठ, तर ओठला तुम्हाला या ठिकाणी पेन्सिलने गिरवायचं आहे. पुढचे चित्र आहे ओढणी, इथं ओढणी आहे, ओढणीला पण या ठिकाणी गिरवायचं आहे. पुढे तुम्हाला चित्रे पहा, शब्द ऐका, चित्र आणि शब्द यांच्या जोड्या जुळवा. चित्र दिलेलं आहे आंबा, टोपी, पुस्तक, फुगा, केळी आणि कुलूप. तर या ठिकाणी टोपी खाली पण दिलेलं आहे शब्दामध्ये, टोपी, आंबा, कुलूप, केळी, पुस्तक आणि फुगा. तर आंबा याला पाहायचं, फर्स्ट काय आपला आंबा आहे. तर या ठिकाणी आंबा कुठं आहे, सेकंड नंबरला आहे, दुसऱ्या नंबरला आंबा दिलेला आहे. तर या ठिकाणी इथे मॅच केलेला आहे. दुसरं काय आहे टोपी, तर टोपी खाली कुठे दिसत आहे आपल्याला टोपी, तर ही टोपी पाहून या ठिकाणी असं तुम्हाला मॅच करायचं आहे, जोडी जुळवायचं आहे. तसेच पूर्ण तुम्हाला स्वतःहून कंप्लीट करायचे आहेत. नंतर पुढं शेवटी आहे ठिपके जोडून चित्र पूर्ण करा व रंगवा. या ठिकाणी अननसचं चित्र आहे, या चित्राला ठिपके पूर्ण असं जोडायचे आहेत व रंगवून रंग देऊन त्याला अननस बनवायचं आहे. हे तुम्हाला गृहकार्य घरामध्ये करायचं आहे. कलर पेन्सिलनी अननस कलर रंगवायचा आहे आणि ठिपके जोडून अननस या ठिकाणी रंगवायचं आहे. तर आज आपण या पाठामध्ये आपण काय काय पाहिलो, गमती कोडे चित्र पाहिलो, त्यानंतर कठीण शब्द, नंतर प्रश्नांची उत्तरे, त्यानंतर चित्र पाहून गिरवायचं आहे ते झालं. त्यानंतर आपण चित्र पाहून जोड्या जुळवा व शेवटी आपण अननस, या अननसला काय करायचं आहे, ठिपके जोडून रंग द्यायचा आहे. ही पेज नंबर 17 आणि 18 वरती आहे. वर्कबुकच्या पेज नंबर 17 आणि 18 ओपन करून पहा आणि प्रश्नांची उत्तरे, कठीण शब्द हे तुम्हाला होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आहेत.